वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर. वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलंय. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं. वक्फ विधेयकावरून मोदी सरकारला मोठं यश. आता राज्यसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं जाईल. वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेमध्ये सादर करण्यात येणार. जवळपास 12 तासांपेक्षा अधिक वेळ या विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मतदान. वक्फ विधेयकामध्ये पारदर्शीपणा नाही. सरकारचा हेतू योग्य नसल्याची ठाकरेंच्या सेनेकडून टीका करण्यात आली होती. राज्यसभेत चर्चेदरम्यान संजय राऊतांचा पारा चढला. सत्ताधाऱ्यांकडून बाळासाहेबांचं नाव उच्चारताच संजय राऊत संतापले. वक्फ सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही. खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयकामागे धार्मिक हेतू आहे का? अरविंद सावंतांचा सवाल. असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली. मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश. ओवैसींचा आरोप. ओवैसींच्या कृतीनंतर भाजप खासदारांचा संताप. वक्फमध्ये कोणताही मुस्लिम इतर सदस्य नसेल. अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण. अल्पसंख्याकांना घाबरवून काँग्रेसनं वोट बँक तयार केली. शहांचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयकावरून भ्रम पसरवण्याचं काम सुरू. शहांची टीका. सशक्तीकरण की ताबा मिळवण्याचा डाव. वक्फ विधेयकावरून खासदार निलेश लंकेंचा सवाल. सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे सरकारचा हस्तक्षेप वाढणार. लंकेंची प्रतिक्रिया. जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वक्फ बोर्डाचं विधेयक आणलं. नसीम खान यांचा आरोप. महाराष्ट्रामध्ये 1 लाख एकरपेक्षा अधिक जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचाही नसीम खान यांचा दावा. गरीब मुस्लिम बांधवांसाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवणं सुरू. श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर आरोप. मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवर लोकसभेची मोहर. रात्री 2 वाजता मणिपूरवर चर्चा. मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावर सरकारचा भर असल्याचं अमित शहांचं निवेदन. महापुरुषांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर आज जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं काल अर्ज करण्यात आला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज यवतमाळमध्ये जाहीर सभा. विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचे आभार मानण्यासाठी सभेचं आयोजन. यावेळी शिंदे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार. त्याबाबत सगळ्या विभागांना मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. 1 मे पर्यंत सगळी कामं पूर्ण करण्याच्याही सूचना. मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मूल्यमापन सुरू. प्रत्येक विभागाच्या कामाची 3 गटांमध्ये वर्गवारी. ग्रीन, येलो आणि रेड कलरची वर्गवारी. कामाची पद्धत सुधारली नाही तर चौकशी करून कारवाई केली जाईल. मुंबईतील सीआरझेड घोटाळ्याची राज्य सरकारकडून दखल. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे निर्देश. या प्रकरणी आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल. गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचे ताबापत्र देण्यास सुरुवात. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधली काही घरं विक्रीविना पडून. ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. मात्र विक्रीविना पडून राहिलेली घरं घेण्यास कामगार तयार होतील का याकडेही लक्ष. सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडून. पती किंवा पत्नीच्या नावे मुंबईमध्ये एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही. या नियमात बदल करण्याच्या सिडकोकडून हालचाली सुरू. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेचा आज इंजेक्शन मोर्चा. मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची हाक. म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार. म्हाडाचा आपला दवाखाना उभारणीकरता वनरूपी क्लिनिक सोबत सामंजस्य करार. रेडी रेकनर दरवाढी संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 16 एप्रिलला बैठक बोलावली. रेडी रेकनरचे दर हे नियमानुसार वाढले नसल्याचा बावनकुळेंचाही दावा. लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरातील नियोजित एमआयडीसीला शेतकऱ्यांकडून विरोध. शेतजमीन बचाव कृती समितीची आंदोलनं करत घोषणाबाजी. या एमआयडीसीच्या जागेवरून रोहित पवार आणि राम शिंदेंमध्ये वाद रंगला होता. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती. दर कपाती विरोधात महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका. 1 एप्रिलपासून दर कपात लागू होणार होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती जाहीर. ओमप्रकाश शेटे 7 जणांच्या समितीचे अध्यक्ष. आयुष्मान भारत आणि जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना. सुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय. अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. अजित पवारांनी काकांना आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं ही चांगली गोष्ट. काकांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चालू असल्याचं अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं. शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा पुन्हा शिवसेनेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. विधानसभेमध्ये उमेदवारी मिळाली नसल्यानं शिवसेनेला रामराम केला होता. बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे बीड शहर अध्यक्ष निजाम शेख यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. गोदावरी प्रदूषण आणि साधुग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक. प्रशासनानं तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार. हिंदू संघटनांचा इशारा. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा. किरीट सोमय्यांचा आरोप. अपात्र आणि बांगलादेशी अर्जदारांकडून बनावट दस्तऐवज सादर. या प्रकरणी आज सोमय्या बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार. मुंबईतील भांडूप येथील एलबीएस मार्गावर रस्त्यालगत मशीद आणि दुकानांचं अनधिकृत बांधकाम. यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेचं संगनमत. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी केली. शिर्डीजवळील कोऱ्हाळे आणि निघोजमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला. पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटवण्यात आल्यानं अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. परभणी शहरातील विविध भागांमध्ये झालेलं अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेला मुहूर्त मिळाला. परभणी शहर विकास मंचच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर कोणतीही बंदी नाही. एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही. केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट. आज पुणे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. शिर्डीमध्ये 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमी उत्सव. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. 5 ते 12 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव. या कालावधीमध्ये गडावर येणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. रत्नागिरी शहरासह कोकणातल्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी. या पावसामुळे आंबा, काजू या प्रमुख पिकांसह जांभूळ, करवंद या रानमाव्याला देखील मोठा फटका. अहिल्यानगर शहरामध्ये काल मध्यरात्री रिमझिम पावसाच्या सरी. या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा यासह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. त्यामुळे शेतकरी हवालदिल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. संगमनेर आणि अकोले तालुक्याला मुसळधार पावसासह गारपिटीनं झोडपलं. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडमध्ये 2 दिवस वादळी वाऱ्याच्या पावसासह गारपिटीचा अंदाज. बीड जिल्ह्याला आज येलो अलर्ट. साताऱ्याच्या पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. मका आणि शाळू पिकाला फटका. तर अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोलही कोसळले. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. देवळी, सेलू, हिंगणघाट, वायगाव भागामध्ये मुसळधार पाऊस. नाशिक शहरासह ग्रामीण भागाला गारपिटीनं झोडपून काढलं. माडसंगवी आणि ओढा गावासह परिसरात गारपीट. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी केली जाणार. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. कांदा, डाळिंब तसंच भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता. नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट. सटाणा तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. डाळिंबासह अन्य शेती पिकं भुईसपाट. नंदुरबारच्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान. कांदा आणि मका पिकाचं सर्वाधिक नुकसान. सांगलीच्या पलूस तालुक्यातील अंकलखोपमध्ये मगरीच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. कृष्णा नदीवर पोहण्यासाठी गेला असता मगरीचा हल्ला. वर्ध्याच्या कारंजा शहरामध्ये आयपीएलवर सट्टा लावणारे ताब्यात. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या 11,800 वाहनांना पहिल्याच दिवशी दंड. त्यातून 9 लाखांची वसुली.
मुंबईमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबईतून 5 जणांना अटक. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा संशय. आरोपी हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधील असल्याची माहिती. भंडाऱ्याच्या आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आग. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग. या आगीमध्ये डॉक्टरांच्या कक्षातील महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य जळून खाक झाल्याची भीती व्यक्त. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज प्रशासनातील 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक. एसीबीची कारवाई. कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना 1 लाखाची लाच घेताना पकडले. घरगुती वादातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या. 2 महिन्यांपासून माहेरी गेलेल्या पत्नीनं मुलाशी बोलू न दिल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललं. यवतमाळच्या घाटंजी इथले धक्कादायक घटना. मुलानंच पित्याची हत्या केली. बदलापूर पश्चिमेतली धक्कादायक घटना. आरोपी मुलगा गणेश कराळे पोलिसांच्या ताब्यात. प्रॉपर्टीच्या वादातून हत्या केल्याची माहिती. अहिल्यानगरमधील गाळीवाडा परिसरात वीजवाहक तारांमधील वीज घरावरील लोखंडामध्ये प्रवाहित झाल्यानं एकाचा मृत्यू. या घटनेनंतर भोजलू कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या वरणगावमधील नागरिकांचं पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. 100 अनधिकृत बांधकामावर कारवाई पूर्ण. धुळ्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाची कारवाई. 10,000 किलो गांजा नष्ट केला. 9 एकरात अनधिकृतरित्या लावण्यात आली होती गांजाची रोपं. खामखेडा, आंबे आणि रोहिणी गावातील प्रकरण. पुण्यामध्ये मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली आहे. भिंतीवर डोकं आपटून सासूची हत्या करणारी सून पोलिसांच्या ताब्यात. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शिनी कॉलनीमध्ये सुनेनं सासूची हत्या केली. मुंबईच्या malaड पठाणवाडीतील कलश यात्रेदरम्यान झालेल्या राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर. रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांकडून अंधेरी परिसरात रूट मार्च. तारकेश्वर गडावर नारळी सप्ताह सोहळ्यामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी फुगडी खेळली. वारकऱ्यांसोबत उत्सवाचा आनंद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडच्या दौऱ्यावर. नरेंद्र मोदी यांचा थायलंडचा हा 3रा दौरा. मोदी बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थित राहणार. आज दिल्लीमध्ये 3 दिवसांच्या उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टार्टअप महाकुंभचं पियुष गोयल उद्घाटन करणार. उद्योगपती अनिल अंबानींना 25,000चा दंड. प्राप्तिकर विभागाकडून अनिल अंबानींना केवळ कारणे दाखवा नोटीस. त्याला आव्हान देताना याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज असल्याचं भासवल्यानं कोर्टाकडून 25,000च्या दंडाची कारवाई. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल. वैद्यकीय तपासण्या सुरू. गुजरातच्या जामनगरमध्ये एअरफोर्सचं विमान कोसळून अपघात. एका पायलटचा मृत्यू तर दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू असल्याची माहिती. माजी अर्थतज्ञ पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती. 3 वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. मायकल पात्रा सध्या या पदावर आहेत. पूनम गुप्ता यांना जागतिक बँकेमध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे. जपानच्या क्युशू भागामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6 इतकी. लोक घाबरून घराबाहेर. नुकसानाची माहिती अजून प्राप्त झालेली नाही. मारुती सुझुकी 8 एप्रिलपासून 7 मॉडेल्सच्या कारच्या किमती वाढवणार. वाढता खर्च, ऑपरेशनल खर्च, नियामक बदल आणि फीचर ॲडिशन केल्यानं किमतीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती. विटारा, इको, वॅगनार, आर्टिगा, एक्सेल या गाड्यांच्या किमती वाढणार. गुजरातकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 विकेट्सनं पराभव. या वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज संघ हा भारताच्या दौऱ्यावर असेल. क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.